कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा सातारा पॅटर्न आता कोल्हापुरात राबवण्याची जोरदार तयारी सुरू आहे। अधिकाधिक कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची संधी देता यावी यासाठी स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी विभागण्याचा फॉर्म्युला अंमलात आणला जाणार असल्याची माहिती पुढे येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। कोल्हापूर शहराला लागून असलेल्या सातारा शहरात यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या पॅटर्ननुसार इचलकरंजी नव्याने अस्तित्वात आलेली नगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका येथे प्रत्येकी 1.25 वर्षांच्या कालावधीसाठी स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे। त्यामुळे एका पंचवार्षिक कालावधीत अधिकाधिक कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे। यामागे पक्षश्रेष्ठींचा स्पष्ट विचार असून कार्यकर्त्यांना पद, ओळख आणि राजकीय भविष्य मिळावं हा उद्देश असल्याचे सांगितलं जात आहे। एकदा माजी नगरसेवकाचा दर्जा मिळाल्यानंतर हे कार्यकर्ते आयुष्यभर सक्रिय राजकारणात राहू शकतात, हे गणित यामागे मांडलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे महायुतीतील भाजप, शिवसेना, अजित पवार, राष्ट्रवादी गट तसेच मित्रपक्षांनी या पॅटर्नला जवळपास हिरवा कंदील दिलाय। मात्र याला काँग्रेससह उभा ठाकलेली महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार असल्याची चिन्ह दिसत आहेत। जर हे सूत्र अंतिम झालं तर आगामी सभागृहाच्या 5 वर्षांच्या कालावधीत किमान 32 स्वीकृत नगरसेवकांना संधी मिळू शकते। त्यामुळे सध्या जिल्ह्याभरात विशेषतः राजकीय कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयावरून जोरदार चर्चा, तर्कवितर्क आणि लॉबिंग सुरू आहे। कोल्हापुरातील राजकारणाचा खेळच बदलणारा हा सातारा पॅटर्न ठरणार का, की विरोधकांचा आक्रमक रास्ता रोको या निर्णयाला अडथळा ठरणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।